विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. आज काही वेळापूर्वी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 चा कट ऑफ जाहीर झालेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपेक्षेप्रमाणे म्हणजे मुलांना जी अपेक्षा होती त्याप्रमाणेच कट ऑफ लागलाय की जास्त लागलाय की कमी लागलाय यावरती चर्चा करणार आहोत. पण आधी आपण हा कट ऑफ समजून घेऊया. बघा या ठिकाणी महाराष्ट्र गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसेस कंबाइंड प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 2024 म्हणजेच राज्यसेवा पूर्व परीक्षा आपल्या साध्या भाषेत आपण त्याला म्हणतो राज्यसेवा. आता बघा या ठिकाणी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ आपण समजून घेऊया. ओपन जनरलचा कट ऑफ 117.50 आहे. ओपन फिमेलचा कट ऑफ 110.50 आहे. स्पोर्ट्स ग्रुप ए ओपन 26 आहे आणि स्पोर्ट्स ग्रुप बी ओपन 90 आहे. त्यानंतर एससीचा कट ऑफ बघा, जनरलचा कट ऑफ 115 आहे. एससी फिमेलचा कट ऑफ 107.50 आहे. एससी स्पोर्ट्स ग्रुप ए चा कट ऑफ 26 आहे आणि एससी स्पोर्ट्स ग्रुप बी चा कट ऑफ 47.50 आहे. त्यानंतर पुढचा कट ऑफ आहे एसटी कॅटेगरीचा. या ठिकाणी एसटी कॅटेगरीचा जनरलचा कट ऑफ आहे 104, फिमेलचा कट ऑफ आहे 93.50 म्हणजे 93.50. त्यानंतर बघा एसटी जनरल 104, एसटी फिमेल 93.50. आता डीटीए अर्थात त्याला आपण विमुक्त जमाती ए म्हणतो. जनरल कॅटेगरीचा 117.50 आहे. फिमेल कॅटेगरीचा 108 आहे. एनटीबीचा जनरलचा कट ऑफ 117.50 आहे. फिमेलचा कट ऑफ 108.50 आहे. एसबीसीचा जनरलचा कट ऑफ 111.50 आहे. फिमेलचा कट ऑफ 110.50 आहे. एनटीसीचा जनरलचा कट ऑफ 117.50 आहे. फिमेलचा कट ऑफ 110.50 आहे. एनटीडीचा जनरलचा कट ऑफ 117.50 आहे आणि फिमेलचा कट ऑफ जो आहे तो 110.50 आहे. ओबीसी जनरलचा कट ऑफ 117.50, फिमेलचा कट ऑफ 110.50. स्पोर्ट्स ग्रुप ए चा कट ऑफ 26, स्पोर्ट्स ग्रुप बी चा कट ऑफ 88.50. आता बघूया आपण पुढे ईडब्ल्यूएस चा कट ऑफ. आता बघा या ठिकाणी ईडब्ल्यूएस चा जो कट ऑफ आहे जनरलचा तो 117.50 आहे. फिमेलचा कट ऑफ 110.50 आहे आणि स्पोर्ट्स ग्रुप ए चा कट ऑफ 26 आहे. आता एसीबीसी चा कट ऑफ बघा, जनरलचा कट ऑफ 117.50 आहे. फिमेलचा कट ऑफ 110.50 आहे. स्पोर्ट्स ग्रुप ए ला इथे दिलेला नाहीये. दिव्यांग टाइप ए ब्लाइंडनेस आणि लो विजनचा जो कट ऑफ आहे तो 80.50 आहे. त्यानंतर थेप एच चा कट ऑफ टाइप बी मध्ये 77.50 आहे. टाइप सी लोको डिसेबिलिटी अँड अदर्सचा कट ऑफ 96.50 म्हणजे 96.50 आहे. टाइप डी अँड ई इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी मल्टी डिसेबिलिटी अँड अदर्स हा जो कट ऑफ आहे हा 85 आहे आणि ऑर्फनचा कट ऑफ ए आणि बी टाइप 37.50 आहे. अशा पद्धतीनं आपण हा कट ऑफ जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो कट ऑफ या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे कट ऑफ जो आहे तो अपेक्षेप्रमाणे लागलाय की कमी लागलाय की जास्त लागलाय यावरती आता आपण थोडक्यात चर्चा करूया. बघा आता या ठिकाणी ओपन जनरलचा कट ऑफ 117.50 आहे आणि एससी जनरलचा कट ऑफ 115 आहे. आता अनेक विद्यार्थी आमचे मित्र आहेत. अनेक विद्यार्थ्यांसोबत जेव्हा आपण चर्चा केली ही एक्झाम झाल्यानंतर साधारणतः मेरिट किती लागू शकतं तर मेरिटचा जो अंदाज आहे तो जनरलचा मेरिटचा अंदाज विद्यार्थी म्हणत होते की 112 ते 115च्या मध्ये हे जनरलचं मेरिट लागेल आणि ते लागलेलं आहे 117.50 म्हणजे फार जास्त फरक पडलेला नाही. एक साधारणतः 2 ते 3 मार्कांचा या ठिकाणी फरक आहे. एससीचं मेरिट किती लागेल अशी चर्चा असताना एससीचं मेरिट हे 108 ते 110च्या आसपास लागेल अशी एक चर्चा होती. ते एससीचं मेरिट 115 लागलेलं आहे. हे प्रत्येक कट ऑफच्या बाबतीत हे सांगता येईल म्हणजेच 1-2 मार्कांचा फक्त फरक पडलेला आहे नाहीतर कट ऑफ हा अपेक्षेप्रमाणेच लागलेला आहे हे लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो यानंतर तुमची आहे मेन्स एक्झाम 26, 27, 28 एप्रिलला. आजपासून 40-45 दिवस फक्त बाकी आहेत. तेव्हा याच्या मागे आपण खूप मेहनत घेतलेली आहे, खूप ताकदीने अभ्यास केलेला आहे. यापुढेही आपल्याला पुढचे 45 दिवस फक्त फोकस आपल्या मुख्य परीक्षेवरती करायचा आहे कारण आपल्या आयुष्यातली ही एक खूप मोठी संधी असणार आहे. यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे राज्यसेवेची परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननी होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नची ही शेवटची परीक्षा आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पूर्ण ताकद लावायची आहे. डोकं आपल्याला शांत ठेवायचं आहे. अभ्यासावरती फोकस करून आपल्याला शांत डोक्याने पेपर सोडवायचा आहे. निश्चितपणे तुम्हाला यश प्राप्त होईल. आता विद्यार्थी मित्रांनो मी आपणा सर्वांना
आपल्या मुख्य परीक्षेसाठी इग्नाइट अकॅडमीच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. जे जे विद्यार्थी ह्या पूर्व परीक्षेमध्ये पास झाले त्या सगळ्यांना शुभेच्छा. ज्यांचं थोड्या मार्कांवरून राहिलंय त्यांनी खचून न जाता पुन्हा एकदा जोमानं तयारी करायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच आपल्याला आणखी काहीतरी चांगलं मिळणार असेल, आणखी आपलं काहीतरी चांगलं होणार असेल, यासाठी थोड्या मार्कांनी राहिलं असेल तर खचून न जाता आपण पुढच्या एक्झामची तयारी करायची आहे. नक्कीच तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं यश मिळेल. जे आता ह्या कट ऑफ मध्ये आलेत त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. मेन्ससाठी शुभेच्छा. अधिक माहितीसाठी 88-88-25-61-17 या नंबरला संपर्क करा. इग्नाइट अकॅडमीकडून पुन्हा एकदा आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.